स्वागत. तर पहिल्या सत्रात आपल्याला आदरणीय धर्मचारिणी तारान्विताजी यांनी कालामसुत्ताचं इंट्रोडक्शन दिलं. त्यामध्ये जे भगवान बुद्धांनी 10 जे सांगितले होते रूल्स त्यांनी आपल्याला समजावून सांगितले की काय असतात ते रूल्स. अगदी म्हणजे लहान मुलांना जसं ABCD लिहायला शिकवतात ना, त्या पद्धतीने त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींना खूप छान पद्धतीने व्यवस्थितपणे छोट्या मुलांना शिकवतात तसं आपल्याला त्या सांगत होत्या. आणि खूप छान वाटत होतं जेव्हा ते सांगत होत्या. असं वाटत होतं की अजून ऐकतच राहावं, त्यांचं ऐकतच राहावं. आणि त्यांचा आवाजही एवढा गोड होता ना की ते खूप ऐकण्यासारखं होतं. असं म्हणजे अजिबात कोणाला असं वाटलं नसेल की कंटाळा आला किंवा काय. खूप म्हणजे खूप व्यवस्थित पद्धतीने आणि सुंदररित्या त्यांनी आपलं हे मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा विषय मांडला आपल्यासमोर. तर ह्याच कालामसुत्ताचा आता सेकंड सत्र ते घेणार आहेत. त्याचं पण आता एक प्रवचन होईल. त्याच्यानंतर पुन्हा ते आपल्यासाठी 10 मिनिटाचं चिंतन घेतील आणि त्यावर आपल्याला पुन्हा ग्रुप डिस्कशनसाठी वेळ देतील. तर मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करते धर्मचारी तारान्वितांना की त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करावं. धन्यवाद. आरती. माझा आवाज येतो का? यस. नाही नाही नको. एक मिनिट. जय भीम. जय भीम बोला. तर मी आशा करते की सकाळच्या सत्रामध्ये जसं पोट भरून आता दुपारी जेवलोय तसं मन थोडं भरलं असेल, मनामध्ये काही विचार गेले असतील, काही चिंतन झालं असेल अशी मी आशा करते. हां, पण त्या चिंतनातून पुढे आपल्यालाही अजून प्रश्न पडला असेल की जर तथागत गौतम बुद्धांनी कालामांना हे करू नका, हे करू नका, हे करू नका असं सांगितलंय आणि आपण पण ऐकलं आणि मीही म्हटलं की चिंतन करा आणि आपण काय करतोय, तर मग आपण पण हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही असं चिंतन केलं आणि चर्चा केली. ठीक आहे. मग प्रश्न पडला असेल की काय हे नाही करायचं तर मग काय करायचं. बरोबर पडला का प्रश्न? पडला. कालामांना पण पडला होता त्यावेळेस. आणि मग कालामांनी बुद्धांना विचारलं की तुम्ही हे स्वीकारू नका, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, तर मग काय करायचं, कोणती कसोटी लावायची की आम्ही हे नाही करायचं आहे तर काय करायचं. मग त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणाले, सर्वप्रथम तुम्ही स्वतःकडे बघा, स्वतःला जाणा, स्वतःच्या अनुभवात या. कशासाठी? स्वतःला ओळखायला. ओळखतो का आपण? बऱ्याचदा आतापर्यंत ह्याने सांगितलं म्हणून केलं, त्याने सांगितलं म्हणून केलं, ती बोलली म्हणून केलं, पूर्वजांनी सांगितलं म्हणून करत आलोय, खूप आकर्षक व्यक्तीने सांगितलंय, मनाला पटलं, माझ्या मताला पटणारी गोष्ट होती म्हणून मी करत आलोय. बरोबर की नाही? म्हणजे बाहेर बघितलेलं आहे, आत बघितलेलं नाही. म्हणजे स्वतःकडे बघितलं नाहीये, बाहेर बघून निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे माहिती नाही. बरोबर की नाही? तर मग म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही स्वतःकडे पहा आणि स्वतःला ओळखायला लागा. आणि मग ते करत असताना जर तुम्हाला कोणती एखादी गोष्ट जर अकुशल वाटली, बघा अकुशल वाटली, बऱ्याचदा आपल्याला अकुशल वाटते पण आपण बोलत निर्दोष जीवन जगलं पाहिजे म्हणतो, पण आपल्याकडून सदोष म्हणतात ना त्या प्रकारचं आपल्याकडून कृती होते. एक प्रकारे मग आपण इतरांचं ह्या गोष्टीकडून ऐकल्यामुळे
थँक्यू, मला पण आठवण झाली. हे आपण म्हणजे जीवन निंदनीय जगतोय का असं भगवान बुद्धांनी कालामांना विचारलं. आणि कोणती गोष्ट केल्याने माझं अहित होतंय, मला दुःख होतंय, हे जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघितल्यावर मग कळतं. बघा, यांच्याकडे बघितलं किंवा काय म्हणतात महिलांकडे बघितलं की मग लगेच येतं सासू सुनांचं. बऱ्याचदा म्हणजे दुःख होतं आपल्याला, है की नाही, काही ना सासूला होतं किंवा सुनेला होतं किंवा अजून कोणत्या नात्यात, पण आपण कधी बोलत नाही आहे, पण किंवा बोलूनही दाखवतं. मग त्यामुळे काय होतं, अहित होतं का, आपलं पण अहित होत नाही, समोरच्याचं पण अहित होत नाही, आणि मग ते वातावरण जरासं वेगळं होतं, आणि मग एकमेकांची निंदनीय निंदा करण्यामध्ये आपण ते आयुष्य किंवा ती गोष्ट आपल्याकडून होत असते. नाही माझ्या सासूने असं केलं, नाही माझ्या जावेनी असं केलं, नाही माझ्या नंदेनी असं केलं, नाही माझ्या बहिणीने, इव्हन आई, म्हणजे असं काही नाही आहे की सासरचेच लोक, आपल्या घरातली पण, माझा मोठा भाऊ असा बोलतो, एनिवे अशा प्रकारे. मग ते कसं होतं, आपलं जीवन दुःखदायक आहे का, झोपतो का रात्री सुखाने, शांत झोप लागते का, तेच आठवतं. अरे दिवसभर असं झालं, दिवसभर तसं झालं. असं जर करणारी गोष्ट होत असेल, असं जर तुमचं अहित होत असेल, असं जर तुम्हाला दुःख होत असेल, तर ती गोष्ट सोडून द्या. किती सोपं वाटतंय ना, पण होतं का हो सोपं आपल्याकडून, कठीण असतं ना. एनिवे, कठीण का होतं, कारण ते आपल्याला करायचंय, मेहनत आपल्याला करायची आहे. बऱ्याचदा आपल्याला रेडीमेड उत्तर पाहिजे असतं. आपण शाळेत असताना नाही काय, गाईड 21, आमच्या वेळेस 21 अनपेक्षित होतं, रेडीमेड उत्तरं पाहिजे. इव्हन आता मला खूप बरं वाटलं माझ्या 3 डॉक्टर मैत्रिणींना भेटून, की आम्ही पण लगेच नाही का, आता कोणचं असं असेल, अरे असा पेशंट आला असेल तर त्याचं काय उत्तर आहे लगेच शोधायचं, आणि हां मग ह्याला हे औषध आहे, ते औषध पण आपल्याला रेडीमेड म्हणजे सांगितलेलं असतं, तर ते पटकन जमतं. पण स्वतः ते निदान करा, मग सगळे वॉर्ड शोधा, कोणचा रोगी आहे, म्हणजे ती परीक्षा देताना खूप त्रास होतो. तर थोडंसं म्हणजे काय म्हणतात, माझे कलिग्स मला समोर दिसले म्हणून हे बोलती आहे. आणि तुम्ही त्या गोष्टींमध्ये असता की जेव्हा स्वतः प्रयत्न करायला लागतात ना, त्यावेळेस आपण आहे ना म्हणजे खूप हे करतो, म्हणजे खूप टेन्शन येतं, खूप प्रेशर येतं. अरे हां, मग आम्ही पण अगदी वेगळं कोणचं औषध असेल, मग ते जर औषध बनवायचं असेल तर किती अजून त्रास आहे, हो की नाही. तर रेडीमेड उत्तर पाहिजे असतं, बरोबर की नाही रे बाळा. मशीनमध्ये नाणं टाकलं की पटकन तिकीट येतं, असं आम्हाला उत्तर पाहिजे असतं. आणि त्यामुळे आम्हाला हे करणं कठीण जातं. आणि कारण सवय आहे ना आपल्याला रेडीमेड सगळ्या गोष्टीची. ही आत्ताच मी सांगते आहे, त्यावेळेस पण कालामांच्या वेळेस त्यांनाही कारण ती परिस्थिती जशी होती त्यावेळेस तशीच आत्ता पण आहे. तर त्यांनाही म्हणजे असं वाटत होतं की काय अगदी मिळेल असं, काय रेडीमेड उत्तर असेल, पण नाही. मग जेव्हा स्वतःला जाणं म्हटलं त्यावेळेस मग खूप कार्य करावं लागतं, आणि ह्या गोष्टी केल्याने मग हित होतं. बघा, एखादी गोष्ट आपण बनवली, जसं आता आपण पुरणपोळी बनवली आणि मस्त ती फुगली तर किती आनंद होतो. स्वतः ते डाळ शिजवतो, ते सगळं टाकतो. पण जर रेडीमेड खायला मिळाले तर हां ठीक आहे, थोडीशी गोड होती, हां थोडी जरा कमी किंवा जरा आमटी तिखट होती, म्हणजे नाही का, केलेली नाही आहे पण खाताना, आहे की नाही. पण ज्याने केलेली आहे त्याला तो किती आनंद मिळतो आहे. कारण स्वतः जेव्हा आपण एखादं कार्य करतो आणि त्याचा जो आनंद मिळतो तो हितकारक असतो. आणि म्हणून इथे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला जाणा, आणि अशा गोष्टी तुम्ही ज्या चांगल्या अशा करा की जे तुम्हाला हितकारक आहे, दुःख देत नाही आहे, अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि जर तुम्हाला त्या दुःख देणाऱ्या असतील, हित नसेल, तर त्या तुम्ही सोडून द्या. जबाबदारी कोणाला दिली आहे? आपल्याला. आपण कोण आहोत? माणूस, कालाम, बरोबर. तर इथे भगवान बुद्धांनी माणसाला जबाबदारी दिलेली आहे. कोणा समजलं? कोणा बाहेरच्या माणसाला. किंवा जर तुम्ही हिंदू धर्मामध्ये गेला तर ते जबाबदारी कोणाला दिली आहे?
पण इथे भगवान बुद्धांचा धम्म माणसाच्या मनावर किंवा माणसावर अवलंबून आहे. तर माणसाला जबाबदारी दिली आहे की तुम्ही सत्य काय ते पहा. माणसाला जबाबदारी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमचं उत्तर तुम्ही शोधून काढायचं. चूक झाली तर माझी झाली, बरोबर आलं तर माझं आहे. मी हिला दोष देणार नाही, मी तिला दोष देणार नाही, बरोबर की नाही? कारण मी जबाबदारी घेतली आहे, मी स्वतःला जाणायला लागलेली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी मी घेतल्यामुळे मी कोणाला जबाबदार धरू शकत नाही. त्यामुळे दुःख निर्माण होणारच नाही. दुःख केव्हा होतं निर्माण? जेव्हा आपण जबाबदार धरतो आणि त्याच्यावर अवलंबून असतो. तर इथे माणसाला स्वतंत्र स्वावलंबन बनवलेलं आहे. भगवान बुद्धांनी हे उत्तर कालामांना सांगितलेलं आहे. ते आपल्याला सुद्धा म्हणजे गरजेचं आहे किंवा ते आपल्याला सुद्धा आहे. तर माणसाला जबाबदार केलं आपल्याला का सांगितलेलं आहे करायला? का तर तुम्ही तुमचं हित कशात आहे ते बघा, तुम्हाला कशाचं दुःख होतंय ते बघा. का तर तुम्हाला तुमच्या मनाचा विकास करायचा आहे, तुमचा विकास तुम्हाला करायचा आहे. तर तुमच्या मनाला कसं ओळखायचं किंवा काय होतं ही सुद्धा जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे. आणि जर मी माझ्या स्वतःच्या मनाची जबाबदारी घेतली तरच मी विकास करू शकते. हा एक खूप दुसरा महत्त्वाचा मुद्दा भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, बरोबर की नाही? आणि माझा विकास मी जर करत असेल, मी जर माझी जबाबदारी घेत असेल, मी कोणावर अवलंबून नाही, म्हणजेच मी कोणाची गुलाम नाही आहे. आणि जर मी गुलाम होत असेल तर अजून मी दुःखमय आहे, अजून माझं अहित होईल. तर जे कोणी तुमच्याकडे श्रमण किंवा ब्राह्मण येतात ते जर एखादा उपदेश तुम्हाला देत असतील आणि तो जर तुम्हाला दुःख निर्माण करणारा आहे, तुमच्या हिताचं नाही आहे, तर तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या आणि त्याच्यापासून दूर राहा किंवा त्याचा त्याग करा. शब्द काय वापरलाय? त्याग करा. त्याग करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट, चांगली गोष्ट करण्यासाठी, चांगली गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. बघा, आपण पण बोलतो बऱ्याच वेळा, मी किती त्याग केला आहे माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा तर हे मिळालेलं आहे. जसं आता आम्ही डॉक्टर म्हणू शकतो, आम्ही 5 वर्ष अभ्यास केलेला आहे, केवढा आमचा त्याग आहे. तेव्हा कुठं आम्हाला डिग्री मिळाली आहे आणि मग आम्ही डॉक्टर आहोत. म्हणजे ही जी आहे ना, ही काहीतरी त्याग केलेला आहे तेव्हा मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमचा विकास करायचा आहे तर तुम्हाला जी अहिताची गोष्ट आहे ती त्यागलीच पाहिजे आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी कालामांना सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी घ्या. ठीक आहे, आपण पण आपल्याला आपली जबाबदारी घ्यावी लागेल. मग आता जबाबदारी घेतल्यानंतर पुढे अजून कसोटी कशाची लावायची, काय करायचं? तर हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की भगवान बुद्ध कालामांना म्हणतात की एखादी गोष्ट एखाद्या श्रमणाने सांगितलेली आहे, ते मला पूज्य गुरु आहेत आणि ती गोष्ट जर सांगितली आणि ती जर मी केली आणि माझ्यामध्ये जर तृष्णा निर्माण होते, पहिलं दुःख आणि अहित बघितलं, आता दुसरी कसोटी कोणती आहे? जर माझ्यामध्ये तृष्णा निर्माण होत आहे, माझ्यामध्ये राग निर्माण होतोय, माझ्याकडून हिंसा होती आहे. बघा, बऱ्याचदा आता पुन्हा मी तिकडेच येते, कौटुंबिक आहोत आपण, मोठ्याने सांगितलं, हे बघ असं असं तुझा मुलगा करतोय, अशी अशी तुझी बायको करतीये, असं असं तुझी बहीण करतीये, असं असं तुझा भाऊ करतोय. तर आपण लगेच कसं करतो? अरे की ह्याला लगेच काय का तुम्ही, तू असं नाही करायचं. म्हणजे ही काय झाली? अजून राग आला तेव्हा तर काय झालं माझ्याकडून? कृती. पण कोणची कृती झाली? तिला मी काय केलं?
हिंसा. माझा असाच असतो बरं का अभ्यास. थोडं उत्तर तुमच्याकडून घ्या. हिंसा झाली. जर माझी कृती हिंसा करणारी आहे तर मग मी ती करायची का? भले मला कोणत्या मोठ्या गुरूंनी सांगितलंय, माझ्या शिक्षकांनी सांगितलंय, पण जर एखाद्याला हिंसा होणारी असेल, माझ्यामध्ये तृष्णा निर्माण होणारी असेल, माझ्यामध्ये राग निर्माण होणारी असेल, तर ती माझ्यासाठी योग्य आहे का? हितकारक आहे का? मग माझ्या हितासाठी मग मी काय करेल? मला हिंसा नाही करायची आहे. हिंसा नाही करायची, राग नाही आणायचा आहे मला, तर मी काय करेल? येस, मैत्रीपूर्ण मैत्री करणार ना. मग त्यांना चौथ्या पायरीत घेऊ. इतकं सुंदर म्हणजे छान आपल्याला त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये ध्यानाच्या पद्धती, ध्यान सराव दिलेले आहेत आणि ध्यानाला खूप महत्त्वाचं स्थान भंतेंनी इथं दिलेलं आहे. कारण भंतेंनी सुद्धा त्यांचे गुरु म्हणजे आता बघा, जरी त्यांनी ऐकलेलं आहे पण हितकारक आहे ते ऐकलेले. पुन्हा आपण त्या प्रश्नात आणि त्या शंकेत येतो. आत्ताच म्हणाले बुद्ध कालामांना की पूजनीय आहे त्यांचं तुम्ही ऐकू नका, पण जर हितकारक असेल ते ऐका. तुम्हाला पूजनीय आहे म्हणून त्यांचा स्वीकार करू नका किंवा विश्वास ठेवू नका, पण जर आपल्या हिताचं असेल तर आपण ते विश्वास. पण हिताचं केव्हा? तपासल्यावर. ही एक गोष्ट आहे, कोणी सांगितली म्हणून नाही. तर भंतेंनी ती कृती केली, भंतेंनी ते तपासलं आणि त्यावर मग आपल्याला त्यांनी केलं आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे तो एक संघ तयार केला. का? तर ही गोष्ट तथागत भगवान बुद्धांनीच ध्यानाची शोध केलेला आहे, ध्यान सराव केलेला आहे आणि त्याच ध्यान सरावामधून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. बरोबर. मग असे आपल्याला ध्यानाची गरज आहे आणि सातत्याने ते ध्यान करणं गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये मैत्रीचा विकास झाला पाहिजे. त्या ध्यान सरावातून आपल्याला काय मिळते? मैत्री मिळते. म्हणजे मैत्रीचा विकास होतो. एक प्रकारे ध्यान आपण आनापानसतीचं ध्यान जेव्हा करतो तेव्हा एक स्थिरता मिळते, शांतता मिळते. कोणतीही गोष्ट जी कोणती कसोटीला लावलेली आहे समजा, तर ती त्या कसोटीला लावण्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे हे ओळखण्याची क्षमता येते जेव्हा आपण स्थिर असतो, जेव्हा आपण शांत असतो. धावपळीतून ट्रेन पकडली आणि उतरलोय नाही का, पटापट बॅग घेतली, कशी तरी 2 हातामध्ये पिशव्या घेतल्यात भाजीच्या आणि पटकन आलो घरामध्ये आणि सांगितलं किंवा कोण बोलले कोणती भाजी करू, जस उदाहरण डोळ्यासमोर, तर सांगता येईल का पटकन? नाही येणार. म्हणजे जोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर होत नाहीये तोपर्यंत आपण कोणचंही आपण काय निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला निर्णय घेण्याच्या कसोटीला उतरण्यासाठी तुम्हाला ध्यानाची खूप आवश्यकता आहे. इथे मी जरासा आपल्या म्हणजे ते तर कालामांना तर सांगितलेलंच आहे की तुम्हाला हित काय अहित काय हे ओळखूनच द्या, पण ते ओळखायचं कसं, ती स्थिरता, ती ताकद आणायची कशी, तर तुम्हाला ध्यानाची गरज आहे, ध्यानाची आवश्यकता आहे. हे पुढे म्हणजे भंतेंच्या त्या स्टडीमधून, अभ्यासामधून मला म्हणजे ते खूप चांगलं वाटलं की आपण ठीक आहे घ्यायचा आहे निर्णय आपल्याला, पण कधी होईल, तर ध्यानाची गरज आहे. आणि मग आपल्याकडून जेव्हा आनापानसतीचं ध्यान झाल्यावर स्थिरता येते, शांतता येते, मैत्री भावनेचा सराव केल्यानंतर कुणाचीही आपण हिंसा करत नाही किंवा थोडीफार कमी तरी होते, एकदम परिपूर्ण नाही होते, पण आपल्याला त्याच्या एक प्रकारे आपण त्या विकासाच्या मार्गावर लागतो. म्हणजेच आपल्याला आचरणास मदत होते. तर ध्यान हे आचरण करण्यासाठी, पुढचं आचरण करण्यासाठी आपल्याला उपयुक्त होतं. एक प्रकारे आपण निर्दोष जीवन जगायला लागतो. बघा आता तुम्ही धम्ममित्र झाल्यापासून, आधी येत असताना आला तेव्हा आणि आता काहीतरी म्हणजे चिंतन, काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला आहे. कुठेतरी आपण थोडंसं जरा आपण वर आवाजात किंवा निंदनीय किंवा म्हणतात ना खोटं किंवा हिंसा करणारा असं बोलत नाही आहे. समजा चुकून जर गेलं, त्याच्या पुढे येते मी, ती गोष्ट आहे की काय आहे, पण थोडी तरी तीव्रता
कमी झालेली आहे. तर हा परिणाम, आणि म्हणजे एक प्रकारे आपण एक सुखाचं जीवन जगतोय. आणि पंचशील तुम्ही घेतल्यानंतर तुमचं जीवन सुखमय झालंय. त्यानंतर आम्ही दशशील घेतल्यानंतर माझे बंधूंना अनुभव असेल आणि मला म्हणजे एक प्रकारे एक आनंददायी, एक सुखमय, आपण स्वतःचा आपला निर्णय घेऊन त्या मार्गावर जाण्याची एक ताकद येते. आणि ह्या गृहस्थी जीवनामध्ये हे करणं खूप कठीण असतं. पण ते जर आपण बुद्ध धम्माच्या त्या उपदेशाला किंवा त्या गोष्टीला, कसोटीला आपण जर उतरलो तर आपण ती करू शकतो. हे बऱ्याच आमच्या धम्मचारिणींचे अनुभव आहेत. तुम्ही सुद्धा भावी व्हाल आणि घ्याल ते अनुभव याच्या पुढे अजून. तर अशा प्रकारे की जे स्वतःसाठी हिताचं आहे त्यावर विश्वास ठेवा, त्या गोष्टींना स्वीकारा. नुसतं स्वीकारायचंच नाही, नुसतं पंचशीलच घेऊन 3 गोष्टी आहेत ना मित्र झाल्यानंतर, बरोबर की नाही? कोणत्या आहेत बरं? पुन्हा म्हणाला, तारणविता खूप प्रश्न विचारते. पहिला आहे हां हां आणि मी बौद्ध आहे, हा सगळ्यात पहिला आहे. आणि मग मी जर बौद्ध आहे तर पंचशिलाचं मी पालन करणार आणि पालन करत आहे का, म्हणजे ह्या गोष्टीकडे आपण बघतो. आणि त्यानंतर मग ते पालन करताना मार्ग दाखवणारे किंवा आपले सहचारी संघ कोणचा आहे तर त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे. तर त्यावर माझा विश्वास आहे का, तो संघ मला विकासाच्या मार्गावर घेऊन जातो आहे, हा माझा विश्वास बसला आहे. ओके. तर अशा प्रकारे प्रतिज्ञा घेऊनच नुसतं गप्प बसायचं नाही, तर मला पुढे म्हणायचं आहे आचरण करायचं आहे. नुसतं आपल्याला स्वीकारायचंच नाही आहे भगवान बुद्धांसमोर जाऊन, किंवा नुसती दीक्षाच घ्यायची नाही आहे आपल्याला, तर तसं आचरण करायचं आहे. तर ह्यावर जरा तुम्ही चर्चा कराल किंवा स्वतःला बघा की माझ्याकडून पंचशिलेचं आचरण होतं आहे का, किंवा मी नुसतं बोलली आहे, नुसतं दीक्षा घेतलेली आहे, तर कृतीमध्ये मी उतरत आहे का. तर स्वतःला बघायचं आहे ना, आपल्याला इतरांकडे बघायचं नाही आहे. तर आणि अजून एक बघा की कोणती गोष्ट मी आतापर्यंत केलेली आहे किंवा कोणती गोष्ट मी केली आहे त्याने मला आनंद मिळतो आहे. कारण आपल्याला हित बघायचं आहे, आपलं सुख काय आहे ते बघायचं आहे, आपल्याला दुःखात जायचं नाही आहे, आपल्याला अहितच नाही बघायचं आहे. तर कोणती गोष्ट केल्यामुळे मी आनंदी होत आहे आणि माझा विकास होत आहे, हा एक आपल्याला बघायचा आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ना, किती कार्य करावं लागणार आहे किंवा किती कार्य करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला प्रेरित केलंय, माणसाला जबाबदार ठेवलेलं आहे. तुम्ही केलं तर चांगलं होईल, नाही केलं तर नाही चांगलं होणार. ठीक आहे. मग हे जरी एवढं करायचं आहे तरीही अजून पुढे भगवान बुद्ध कालामांना म्हणतात की एवढी गोष्ट पुरेशी नाही आहे, इतकंच पुरेसं नाही, आणखी एक कसोटी लावू शकता. आता आपल्याला करायचं नाही म्हणून सकाळी बघितलं, मग आता काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आपण बघितलं स्वतःला बघायचं आहे, हित कशात आहे ते ओळखायचं आहे आणि तसं करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे अजून म्हणते की स्वतःला विचारायचं की ह्या सिद्धांताने, ह्या तत्वाने मी इंद्रियाच्या अधीन तर होत नाही आहे ना. जर तुमच्याकडे श्रमण आणि ब्राह्मण आलेले आहेत, एकमेकांची निंदा करणारे उपदेश देत आहेत, त्यांचंच मत ते ठाम आहे म्हणता आहेत, असं जर असेल आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की मी काय करू, तर मग तुम्हाला हे बघायचं आहे की त्यांनी सांगितलेला उपदेश, त्या उपदेशाने मी इंद्रिया अधीन तर होत नाही ना, माझ्यामध्ये तृष्णा तर वाढत नाही आहे ना, माझ्या इंद्रियांची भूक जास्त तर होत नाही आहे ना, माझ्याकडून चोरी तर केली जात नाही आहे ना. बघा बऱ्याचदा अशी काही लोक येतात आणि हे करा ते करा असं म्हणतात आणि आपण तो करतो, पण एखाद्याचं दुसरंच म्हणतात की शाळेमध्ये पण बघा एखादा खूप अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करा सांगतात आणि ते नोट्स काही लिहित नाही, मग ते काय करतात दुसऱ्यांचं नोट्स घेतात, पण तो जर देत नसेल
तर काय होतं, गपचूप त्यांच्या, म्हणजे शाळेचं उदाहरण बोलते काय, गपचूप त्याच्या बॅगमधलं घ्यायचं आणि त्या नोट्स लिहायचं. का तर अभ्यास करायला सांगितलंय. मग इथं कसोटी लावा, मी काय केलंय, मी चोरी तर केली नाही ना, आणि मग चोरीच होती की नाही आपल्याकडे, मग ते हिताचं आहे का? माझ्याकडून आता चोरी झाली, दुसरं परस्त्री गमन किंवा व्यभिचार तर होत नाहीये ना. एखादं कोणी तुमचं कोणी पूजनीय असेल, कोणी काही तत्वानुसार, आधी आपले 10 गोष्टी ज्या बघितल्या ना त्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आणि तो जर त्या व्यक्तीचा उपदेश ऐकला मी, तर मी माझ्याकडून व्यभिचार तर होत नाही ना, हे बघा. आणि खोटं तर बोललं जात नाही का, म्हणजे शेवटी काय आहे, मगाशी मी काय म्हटलं, पंचशील. आणि ह्या जर माझ्याकडून चोरी होत नाही, व्यभिचार तर होत नाही ना, खोटं तर बोललं जात नाही ना, माझ्या इंद्रियांची तृष्णा तर वाढत नाही आहे ना, म्हणजे मी कोणचा पहिला आहे आहे इंद्रियांसु, कोणत्या वासनेत, कामवासना, अडथळ्यांमध्ये नाही का आपल्याला, कामवासनेमध्ये तर नाही आहे, व्यापादमध्ये तर नाही, उदुच्च कुकुच्च आणि शीलवर्त परामर्श थिनमित्तता, ह्या 5 अडथळ्यांमध्ये तर मी अडकणारी नाही आहे ना, हे बघायचं आहे. मी स्वतः अडकणारी नाही आहे एवढंच तर झालं, पण मी दुसऱ्यांना तसं करण्याची प्रेरणा तर देत नाही ना. बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं, मी केलं या बघा, मला चांगला अनुभव आला आहे, मला चांगला फायदा झाला आहे, तू पण कर, बोलतो की नाही. तर जर चांगलं केलं असेल तर चांगलं सांगितलं, काही म्हणत नाही इथे तथागत भगवान बुद्ध कालामांना, तीच आपल्याला सुद्धा आहे. पण जर आपण आपल्याकडून पंचशिलेचं पालन होत नसेल, किंवा आपल्याकडून खोटं बोललं जातं, व्यभिचार केला जातो, चोरी केली जाते, तर ते आपल्यासाठी तर चांगलंच नाही आहे, आणि त्यांच्यासाठी पण आपण चांगलं नाही हे त्यांना सांगता आलं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, आपण जसं करतो तसं जर इतरांना प्रेरणा देत असू तर तेही चुकीचं आहे. त्याचा त्याग केला पाहिजे, त्याला सोडून देता आलं पाहिजे. आणि हे तर आपण सतत असं जीवन जगत असाल, कसं, जर अहिताचं, अकुशलतेचं, दुःखमय जीवन जर सतत जगत असाल, किंवा ह्या पंचशील न पालन करण्याचं किंवा इंद्रियांच्या अधीन होणारं जीवन जर जगत असाल, तर तुम्ही अहिताचंच, अकुशल म्हणजे दोषी जीवन जगता. ठीक आहे. तर आपल्याला दोषी जीवन जगायचं आहे का, विचार करायचा, आपल्या स्वतःला पारखायचं आहे. तर स्वतःला विचारा, ह्या शिकवणीचा सिद्धांताचा परिणाम जर अहिताचा असेल, दुःखकारक असेल, कष्टदायी असेल, इंद्रियांच्या अधीन होणारा असेल, हानिकारक असेल, निंदनीय असेल, तर शहाणा माणूस आचरण करेल का? करेल का? नाही. आता ऐकलं. भगवान बुद्धांनी कालामांना सुद्धा हेच विचारलं. मी फक्त ते वाचतेय, म्हणजे ते सांगतेय, तो वातावरण असं आपण क्रिएट करतोय. तुम्ही जसं म्हणाला की नाही, हिताचं नाही आहे, तसेच कालाम म्हणाले की अशी शिकवण हिताची नाही आहे, लाभाची नाही आहे, निंदनीय आहे, हानिकारक आहे आणि दुःख देणारी आहे. मग तुम्ही काय कराल? हा, त्या शिकवणीचं काय कराल? त्याग. आणि मग कालामही म्हणाले की अशा शिकवणीचा आम्ही त्याग करणार आणि त्याला स्वीकारणार नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. हे उत्तर ऐकल्यावर मलाही बरं वाटलं आणि तुम्हाला उत्तर सांगताना पण खूप बरं वाटलं असेल ना, की म्हणजे असं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे, जगलं पाहिजे. हा उपदेश कालामांना भगवान बुद्धांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला
त्या मार्गावर आरूढ व्हायचं आहे आणि खूप छान वाटतं. आणि मग असं छान उत्तर आल्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितल्यावर कलाम म्हणाले, खूप सुंदर, खूप छान, तुम्ही जो जो उपदेश आम्हाला सांगितलेला आहे, जो जो उपदेश तुम्ही आम्हाला देत आहात तो आम्ही स्वीकारणार, आम्ही तुम्हाला शरण येत आहोत. मग ते कोणाला शरण गेले? बुद्धांना, बुद्धांच्या धम्माला आणि संघाला, जे जसे आचरण करणाऱ्या लोकांना. आणि मग आपण कोणाला शरण गेलेलो आहोत आता? हां, त्रिरत्नांना शरण गेलेलं आहे. म्हणून तर आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत, बरोबर की नाही? तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे इथे भगवान बुद्धांनी जो आपला दृष्टिकोन, आपला जो उपदेश जो सांगितलेला आहे, हा एक प्रकारे आपल्याला आपल्या आचरणाला पटणारा आहे, बरोबर की नाही? आता आपणच एकमेकांना उत्तरं सांगितलेले, प्रश्न केले, म्हणजे हा आपल्याला पटणारा आहे की नाही? कधी सांगितलेला आहे? 2500 2600 वर्षापूर्वी. तो आजही लागू पडतो आहे. म्हणजे इतक्या थोडक्यात आपण डोळ्यासमोर आणू शकतो की भगवान बुद्धांची दृष्टी किंवा म्हणतात ना किती महान आहे, किती दिव्य दृष्टी आहे की ह्या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस अशा प्रकारे स्वतःचं हित स्वतःच करू शकतो. हा दृष्टिकोन त्यांनी सांगितलेला आहे. आणि सुत्ताचा दृष्टिकोन सुद्धा हाच आहे, कालाम सुत्ताचा, की कोणत्याही वस्तूला त्याची परीक्षा घेतल्याशिवाय, त्याला परखल्याशिवाय, योग्य काय अयोग्य काय ह्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला कधीच स्वीकारू नका. ताकद येईल ना आता आपल्याला थोडी? कालामांनी त्यावेळेस केलेली आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेले, आणि बुद्धांचा धम्म हेच सांगतो आहे. तर प्रत्येक माणसाचा आपलं जीवन हे जगत असताना अशा जर अडचणी आल्या, शंका निर्माण आपल्याला होणं खूप गरजेचं आहे. शंका निर्माण करून त्या शंकेचं निरसन कसं करायचं आहे? तर ह्या कसोट्या लावायच्या आहेत, ह्या अशा परीक्षा घ्यायच्या आहेत आणि मग त्याला आपण तसं मानायचं आहे. आणि धम्म इथे पुन्हा जरासा थोडा पुन्हा आपण आठवण करूया की सकाळी म्हटलं होतं की स्वतः परीक्षा घेतल्याशिवाय, स्वतः कसोटी लावल्याशिवाय आपण स्वीकारायचं नाही, हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला आहे तेही ते म्हणतात की तुम्ही आधी परीक्षा घ्या, या पहा, पटलं तर करा, नाहीतर नका करू. एही पस्सी को आणि एही पस्सी को ओपनाय को, पुढे जो आपल्या सुत्तामध्ये किंवा वंदनेमध्ये आहे, आणि आत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. तर हा एक जो दृष्टिकोन आहे भगवान बुद्धांचा, जो कालामांना सांगितलेला आहे, तो एक आदर्शवाद नमुना आहे की नाही? म्हणजे त्या काळी जो उपयोगात येत होता तो आत्ताही उपयोगात येतोय, म्हणजे तो एक आदर्शवाद, एक नमुना आहे. म्हणजे कालाम सुत्त हे एक प्रकारचं एक आदर्श नमुना आहे आपल्यासमोर. आपण कसं जीवन जगलं पाहिजे, एक प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याचा एक नमुना आहे. म्हणजे तो एक उदाहरण आहे किंवा तो एक मार्ग आहे की मी कसं स्वतंत्र झालं पाहिजे. आणि एवढंच नाही आहे तर स्वतंत्र होऊन मनाच्या संपर्काशी आलं पाहिजे. म्हणजे सगळं काही मला करायला मिळेल, आपल्या महिलांना नाही का, मला कामाला जायला मिळेल, चांगले कपडे घालायला मिळेल, मला नोकरीच बोलले, अजून जे 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 काय कराय, गाडी चालवायला, जे आता आपण सगळं करतोय ते एवढंच सगळं करायला मिळेल ते तर आहेच, पण मनाच्या संपर्कात राहायला जो मिळतो तो जास्त स्वातंत्र्य आहे, तो महत्त्वाचा आहे. आणि हा कालाम सुत्त किंवा हा जो उपदेश आहे हा मनाच्या स्वतंत्र्याशी संबंधित सांगितलेला आहे. तर आपण आत्ता ज्या परिस्थितीत आहोत
ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी कोण आपल्यासाठी आदर्श आहेत? त्यांच्या आधी म्हणजे हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी कसोट्या वगैरे ज्या आहेत येते तिथे बी कोण आपल्यासाठी आदर्श आहे? आणि बाबासाहेबांनी काय केलं बंधू आणि भगिनींना? त्यांना ऊर्जा कुठून मिळाली? त्यांना धाडस कुठून मिळालं? त्यांना म्हणजे ते नाही का म्हणतात ती हिंदू संस्कृती अशी होती की जी म्हणजे म्हणतात ना की अपमानित सदोदित. आता त्यांचा इतिहास, त्यांचं जीवनचरित्र आपण डोळ्यासमोर घेतलं तर लक्षात येईल. आता हे दोघं नाही आहेत ना फुल्ली असते, त्यांना जर शेवटच्या बेंचवर जाऊन बस असं म्हटलं तर अपमानित वाटतं अजूनही, इवन आपल्याला पण बघा. पण जिथे वर्गात न बसता तू जाऊन बाहेर गोनपटावर बस आणि तिथून ऐक म्हटल्यावर किती अपमानित आहे. एवढंच नाही तर कष्टमय दुःखमय जीवन बनवलेलं होतं एक प्रकारे आपल्याला. म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांचं सुद्धा म्हणजे कसं होतं, एक दारिद्र्यामध्ये होते ते, एक लाचारीमध्ये आपली लोक कशी ना राहत होती असं म्हटलेलं आहे. आणि असं आपण ऐकलेलंही आहे आणि अनुभवलेलं पण आहे की प्राण्यांना स्थान आहे पण आपल्याला स्थान नव्हतं. एक माणूस म्हणून माणसाला स्थान नव्हतं. अशा धर्माला स्वीकारायचं का? ऊर्जा कोणाला मिळाली? बाबासाहेबांना धाडस. आणि त्यांनी काय केलं? त्यांना ऊर्जा कुठून मिळाली? हेच कालामसुत्त. बाबासाहेबांनी कंटिन्यूस 20 ते 22 वर्ष बौद्ध धम्माचा अभ्यास केलेला आहे. आपण असं म्हणू का त्यांनी कालामसुत्त वाचलं नसेल किंवा गेलं नसेल? आता आम्ही एवढ्या वर्ष आहोत किंवा आपण आहोत, आपल्या डोळ्याखालून कालामसुत्त गेलं नाही गेलं, पण एकही असं बुद्ध धम्माचा सार किंवा अभ्यास बाबासाहेबांच्या डोळ्याखालून गेला नाही असं नाही आहे. कालामसुत्त त्यांच्यासाठी खूप प्रभावी प्रकाशित म्हणतात ना प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी मग तिथे जेव्हा शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा घेतली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. कशाचा त्याग केला त्यांनी? अजूनही बरेच आपली लोक हिंदू धर्माचा त्याग करत नाहीये. आणि त्या काळी म्हणजे आता 67 उद्या धम्मचक्र प्रवर्तन किती आहे? 67. त्याच्या आधी बाबासाहेबांनी एवढं मोठं धाडस केलेलं आहे. आणि त्यांनी नुसती प्रतिज्ञाच घेतली नाही बंधू आणि भगिनींनो. आपण बऱ्याचदा वेळेस आपण पंचशील बोलतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये, बरोबर की नाही? प्रत्येक कार्यक्रमामध्ये पंचशील बोलतो. स्वतःकडे बघा, मी काय तुम्हाला विचारत नाही, चिंतन करायचं आहे कुठे आपण कमी पडतो किंवा काय बोलतो आपण पण आपल्याकडून होत नाही. पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी 1935 साली येवले इथे नाशिकला प्रतिज्ञा घेतली आणि त्यांनी ती कृती केली 14 ऑक्टोबर 1956 साली. स्वतः त्यांनी ती धम्मदीक्षा घेतली. म्हणजे एका संस्कृतीला त्यांनी त्यागलं आणि दुसऱ्या संस्कृतीला स्वीकारलं. कारण इथं अजून एक गोष्ट येते की जोपर्यंत तुम्ही जुना मार्ग सोडत नाही, जुनं सोडल्याशिवाय नवं आत्मसात करू शकत नाही, नाही का? जुना ड्रेस फेकला किंवा बाजूला काढला तरच नवीन ड्रेस घालतो. तसंच नव्या मार्गाचा अवलंब तोपर्यंत आपण करू शकत नाही. म्हणून बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला म्हणजे हिताच्या नाही आहेत, दुःख देणाऱ्या आहेत किंवा जुन्या रूढी आहेत, परंपरा आहेत, ज्या आपण 10 गोष्टी बघितलो ना सकाळी, त्या सगळ्या मला जोपर्यंत मी त्याग करत नाही, त्या सोडत नाही, तोपर्यंत मी नवीन गोष्ट करू शकत नाही. आणि अशा प्रकारे आपल्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आदर्श आहेत. ते कोणत्याही व्यक्तीसमोर किंवा कोणत्याही धर्मासमोर झुकले नाहीत. ही एक गोष्ट खूप आपल्याला घ्यायची आहे. फक्त आणि फक्त तथागत भगवान गौतम बुद्धांसमोर ते
झुकले. त्यांनी जुना मार्ग सोडला आणि नवीन मार्ग घेतला. आणि 22 प्रतिज्ञांमध्ये 22वी प्रतिज्ञा आहे ना की 21वी, की माझा आता का 20वी आहे, माझा आता नवीन जन्म होत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की आपला सुद्धा प्रत्येक क्षणाला नवीन जन्म झाला पाहिजे. कारण पुन्हा आलं डॉक्टर इकडे की प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक 6 तासाला, ते जास्त सांगतील 7 तासाला आपले सेल्स आहेत ना डेड होत असतात आणि नवीन सेल्स निर्माण होत असतात. डेड झाल्याशिवाय नवीन निर्माण होत नाही आहे. तर आपल्याला अशा प्रकारे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपल्याला करायचं आहे. त्यांनी किती केलं, काय केलं हे आपण करू शकतो की नाही माहीत नाही, ते आपल्या स्वतःला प्रत्येकाला आहे, बरोबर की नाही. पण त्यांनी तसं केलं ते आपल्याला केलंच पाहिजे असंही नाही आहे. पण मला जे काही करायचं आहे, मला जे काही ऐकायला मिळालं आहे, मला जे काही हितकारक वाटलं आहे ते मी कसोटीला उतरवलं पाहिजे. सत्य काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि का बरं? कारण मला दुःखमय, कष्टमय, निंदमय, तृष्णामय जीवन जगायचं नाही. मला कसं जगायचं आहे? निर्दोष जीवन, स्वातंत्र्य, मुक्तपणे. आणि म्हणून सुरुवातीला मी म्हटलं होतं की मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे कलाम सुत्त. तर जर कलाम सुत्तांना जो उपदेश दिलेला आहे तो आपल्यालाही उपदेश लागू पडतो. मला जर निर्दोष जीवन जगायचं आहे, मला जर माझा विकास करायचा आहे, तर मला सर्वात प्रथम माझ्या स्वतःकडे बघून, माझ्या स्वतःमध्ये काय जुनं अजून रुतलेलं आहे, दडलेलं आहे, ते मला शोधून काढायचं आहे आणि ते काढायचं आहे. आणि ते काढल्यावरच मी नवीन घेऊ शकतो. म्हणजे ते अजून एक उदाहरण देतात. आम्हाला धम्मचारी बंधूंना माहिती आहे. आणि तुम्हाला की ग्लास रिकामा, हां म्हणजे पूर्ण भरलेला आहे समजा, पण मला आता परत पाणी टाकायचं आहे त्यात, तर तो ग्लास रिकामा केल्याशिवाय मी दुसरं पाणी नाही टाकू शकणार. तसंच आहे की मला जर माझं विकास करायचा आहे माझ्या मनाचा, तर माझ्या मनात किती अहित आहे, किती मी दोषी आहे, किती मी निंदनीय गोष्टी करते आहे, त्या गोष्टी बघून त्या काढेल तेव्हा मी नवीन घेईल. म्हणजे मला माझा बदल करायचा आहे. आणि स्वतःमध्ये बदल करायचा असेल, स्वतःला चांगला माणूस बनायचा आहे, चांगला व्यक्ती बनायचा आहे, चांगला धम्मचारी आणि धम्मचारिणी बनायचं आहे, तर मला माझ्यात बदल केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपला मग विचार असतो की अरे मी एवढी शिबिरं केली, जिनरत्नांना जरा सपोर्ट करते, मी एवढे हे केले, मी तेवढे हे केले, मला आता धम्मचारिणी व्हायचं आहे, मला आता धम्मचारी व्हायचं आहे, पण अजून कामी होत नाही आहे. कुठे बघायचं? स्वतः. तिकडे बघायचं नाही. कालामांना जे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे ते आपल्यासाठी पण आहे. म्हणजे बदल करायचा आहे तर आधी मी माझ्या स्वतःकडे मी बघेल आणि माझं जुनं काय अजून चाललं आहे का ते काढणार, नवीन तेव्हाच मी घालू शकणार. तर अशा प्रकारे बंधू आणि भगिनींनो, इथे भगवान बुद्धांनी कलाम सुत्तात जो उपदेश दिलेला आहे तो उपदेश अशा प्रकारे आपण सकाळी आणि दुपारी बघितला. तोच उपदेश आपल्यासाठीही लागू पडतो की नाही हेही आपण बघितलं. आणि मग पुढे म्हणता आहेत की अजून असते की किती मिळवलं आणि किती प्रगती केली हे महत्त्वाचं नसून कोणत्या मार्गाने जात आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कोणीही येऊ दे आपल्याकडे, कोणतेही श्रमण, ब्राह्मण किंवा पूज्य किंवा आकर्षक व्यक्ती, आकर्षक व्यक्तिमत्व, धर्मपुस्तकं, धर्मग्रंथ किती वेळा ऐकलेला आहे, ज्या 10 गोष्टी नाही का, त्या सगळ्या कितीही आपल्यासमोर आल्या
एक गोष्टीने असं सांगितलं, एका व्यक्तीने असं सांगितलं, दुसऱ्या व्यक्तीने तसं सांगितलं, बरेच जण आजूबाजूला बोलणारे आहेत, पण कोणाचं ऐकायचं ही पहिली शंका निर्माण तुमच्यात झाली पाहिजे. नाही तर काय होतं, परत सकाळचं उदाहरण, 2 वाटा दिसतात, मी इथं उभी आहे, चला ना इथून जाऊया, शॉर्टकट आहे, हां पटकन पोचू, आणि मग तिथं गेलं की मग कळतं अरे मी चुकीच्या मार्गावरून आले, म्हणजे एनर्जी गेली, वेळ गेला, मानसिकता किती त्रासदायक, किती दुःखदायक झाली ती तर वेगळीच. चला दिसतायत ना शॉर्टकट लगायत ना, हा जरा लॉंग कट आहे, नको जायला, आणि पटकन गेलं की सगळंच आपलं ठप्प झालं. शंका निर्माण नाही केली तर इथे भगवान बुद्ध जे म्हणतात कालामांना, ते आपल्यासाठी पण आहे की जर असं तर सगळ्यात पहिलं शंका निर्माण झाली पाहिजे. प्रश्न निर्माण झालाय, 2 मिनटं थांबा तिथे, मी इकडून जाऊ की इकडून जाऊ, ह्या मार्गावरून गेलं तर काय फायद्याचं आहे, ह्या मार्गावरून गेलं तर काय फायद्याचं आहे. पुन्हा प्रॅक्टिसकडे येते, 10 मिनिटामध्ये ध्यान करून मोकळी होऊ की 50 मिनिटाचं ध्यान करू. सगळ्यांसाठी आहे बरं का ते, कारण धावपळीचं जीवन आहे. मग शॉर्टकट मारायचं का? बऱ्याचदा मग आपण काय होतं, इवन ठीक आहे काही पारंपरिक म्हणून नाही आहे, पण परंपरा पण का त्यागायच्या त्याही गोष्टी आहे. तर कोणतं शॉर्टकट आपण, किती शॉर्टकट मारतो आपण, आणि लॉंगकट किती घेत, का घ्यायचं का नाही घ्यायचं, का स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं, ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर ती आपलं चिंतन झालं, आपलं ध्यान चांगलं असेल, आपली जागरूकता चांगली असेल, जाणीवपूर्वक जर असलो तर मग आपली सगळ्या गोष्टी होतात, मग आपल्या विकसितकडे आपण जातो. तर अशा प्रकारे आपल्याला जी आज शिकवण घेतलेली आहे, की जी कालामांना दिलेली आहे, तीच शिकवण आपल्याला पण आहे. पुन्हा बोलते आहे, आपल्याला पण आहे, पण ती गोष्ट प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्याला कालाम सुत्ताची आठवण झाली पाहिजे. एवढं आपल्याला एकाग्र राहणं गरजेचं आहे. आणि होतं बरं का, जर तुम्ही शांत राहिला, तेवढं तयारी केली, पूर्वतयारी, बऱ्याचदा ध्यान करायच्या आधी पूर्वतयारीचे बऱ्याच गोष्टी शिकल्या असाल. मग जीवन जगायचं आहे, सकाळचा दिवस आता सुरू करायचा आहे, त्याच्या आधी पूर्वतयारी आपली पाहिजे. आणि ती जेवढी आपण तयारी करू तेवढं म्हणजेच आपण कालाम सुत्ताची, म्हणजे मी म्हणते आठवण ठेवू, तेवढी तयारी करू, कालाम सुत्ताची आठवण ठेवू, तेवढी आपल्या स्वतःच्या विकासाला आपण स्वतःला घेऊन जातो. आणि इथंच म्हटलेलं आहे, स्वतःनी स्वतःची जबाबदारी घ्यायची, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे. तर जे काही कालाम सुत्तामध्ये जे सांगितलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही शांतपणे ऐकल्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि मी इथेच थांबते. आणि कोणती गोष्ट तुम्हाला आनंद देते किंवा आनंददायी वातावरण होतं, कोणत्या गोष्टीमुळे, कोणती गोष्ट आत्तापर्यंत तुम्ही केली आहे आणि त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि त्यामुळे त्याच्यावर तुमचा विश्वास बसलेला आहे, हा पण एक आहे असं. आणि स्वतःला, ठीक आहे पुढे जाऊ, स्वतःला एक प्रश्न करा की माझ्याकडून पंचशीलचं आचरण होत आहे ना, आणि मी कोणत्या इंद्रियाच्या अधीन तर गेली आहे का, हे स्वतःबद्दल चिंतन करण्यासाठी मी दिलं आहे बरं का. आणि मग असं जेव्हा सगळं असल्यानंतर मी माझी स्वतःची जबाबदारी घेते का, ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, इंद्रियांच्या अधीन बाहेर पडण्यासाठी,
आणि मग हे सगळं केल्यावर चिंतन करा की मला कशाचा त्याग करायचा आहे, कारण त्याग केल्याशिवाय, जुना मार्ग सोडल्याशिवाय मी नवीन स्वीकारू शकत नाही. ठीक आहे. तर 2 मिनटं पाणी प्या, किंवा ज्यांना तहान लागली असेल, बाथरूमला जायचं असेल, आपली बैठक स्थिर आहे. तपासून पाहूया. शरीरात तणावात असेल तर त्याला तणावरहित करूया. हळूहळू स्वतःच्या संपर्कात येण्यासाठी आपला नैसर्गिकरित्या होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष केंद्रित करूया. आपण कसे आहोत? ओळखूया. उत्साह वाटत आहे की निरुत्साही झालो आहे खूप खूप ऐकल्यामुळे? तपासूया. माझ्या हिताच्या आहेत गोष्टी की माझा वेळ वाया गेला? काय वाटतं आहे? चिंतन करूया. माझ्या विकास करणाऱ्या गोष्टी आहेत का?
मला निर्दोष जीवन जगायचं आहे. दुःखमय कष्टमय जीवन जगायचं नाही. तर ज्या कालामांना ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, जो उपदेश तथागत भगवान बुद्धांनी त्यांना दिला आहे, तो माझ्या हिताचा आहे का? कोणत्या गोष्टीचा मला त्याग करायचा आहे? चिंतन करूया. हळूहळू आपला हा सराव समाप्तीकडे आणूया.